नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 ते 6 वर्षाची एक शाही मस्तानी साडी कशा प्रकारे तयार करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मी येथे एक काठपदर साडी घेतलेली आहे, त्यापासून आपण सुंदर अशी एक साडी तयार करणार आहोत। येथे सुरुवातीला आपण अस्तरवरती एक पॅन्टचे मेजरमेंट टाकणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी येथे एक लाईन आखून कपडा व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे। त्यानंतर येथे मी पूर्ण उंची टाकलेली आहे 22 इंच, म्हणजे आपल्याला जी कमरेपासूनची पायापर्यंतची उंची आहे ती आहे 22 इंच। त्यानंतर येथे आपण 8.5 इंचाचे कापड घेतलेले आहे। त्यानंतर आपण येथे क्रॉच लेंथ पर्यंत आपण 8 इंच अशा प्रकारे लाईन आखून घेणार आहोत। येथे 8.5 इंचाचे कापड आहे। त्यानंतर आपण येथे 1.5 इंच मार्जिन आखून आतल्या साइडनी एक लाईन आखून घेणार आहोत। त्यानंतर येथे आपण 1 इंच लाईन आखून त्यानंतर येथे गोल राऊंड मध्ये आखून घेणार आहोत। बॉटम घेर आपण येथे 5.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर क्रॉच लेंथ पासून आपण येथे खाली अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे पॅन्टची कटिंग करून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण येथे पॅन्टची कटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे मेन जे साडीचे कापड आहे ते घेतलेले आहे, ते अशा प्रकारे येथे ठेवून ठेवायचे आहे। नंतर आपल्याला येथे आपण जे अस्तर कट केले होते त्या अस्तरच्या वरच्या साइडला आपल्याला 8 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचे आहे आणि येथे आपण कट करून घ्यायचं आहे। हे कापड आपण कशासाठी एक्स्ट्रा घेतलेले आहे ते तुम्हाला मी पुढे नक्की सांगेल। ज्यावेळेस आपण स्टिचिंग करणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला याचं डिटेलमध्ये सांगेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर आपण येथे साडीतून पदर कट करणार आहोत। तर आपली उंची आहे 22 इंच। 22 मध्ये आणखीन एकदा आपल्याला 22 इंच ऍड करून प्लस आपल्याला 7 इंच यामध्ये मिळवायचे आहे, म्हणजे आपले टोटल येथे आपल्याला 51 इंच कापड घ्यायचे आहे। मेजरमेंट लागते आहे तेवढे आपल्याला येथे पदराच्या साइडनी आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे आपण पदर ठेवून आपल्याला खालच्या साइडनी थोडंसं क्रॉस मध्ये कटिंग करायचं आहे। तर येथे मी 2 ते 3 इंचाचे कापड येथे क्रॉस मध्ये कट केलेले आहे। तेही कशासाठी कट केलेले आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी पुढे सांगेनच। त्यानंतर आपल्याला येथे उंची घ्यायची आहे 22 इंच, म्हणजे आपल्याला येथे समोरचा काष्टा कट करायचा आहे। तर त्यासाठी मी येथे 22 इंच आणि हे जे कापड आहे तेवढेही येथे मी घेतलेले आहे। त्यानंतर आपण येथे क्रॉस मध्ये असे कापड येथे कट करत जाणार आहोत आणि हे कापड आपण क्रॉस मध्ये कशासाठी कापले आहे तेही तुम्हाला मी पुढे व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस या कापडाचे आपल्याला स्टिचिंग करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मी हे डिटेल मध्ये सांगेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। येथे आपण आता जे आपण सुरुवातीला अस्तर कटिंग केले होते, म्हणजे पॅन्टचे अस्तर कटिंग केले होते ते आता आपण येथे मेन फॅब्रिक वरती जोडून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला खालच्या साइडने थोडेसे अस्तर दुमडून येथे टिप टाकून घ्यायचे आहे आणि जे आपण एक्स्ट्रा कापड घेतले होते पॅन्टच्या याच्यामध्ये 8 इंचाचे, तर ते अशा प्रकारे येथे आपल्याला प्लेट्स पाडून साइडनी आपल्याला येथे टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक येथे जॉईन करून घ्यायचा आहे। या ज्या आहेत ते येथे आपल्याला 3 ते 4 प्लेट येथे टाकायच्या आहेत, म्हणजे आपला हा जो घेर आहे तो आपला मांडीच्या साइडला येत आहे।
अशा प्रकारे येथे आपल्याला व्यवस्थित अस्तर जॉईंट करून एक्स्ट्राचे कापड इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण दुसऱ्याही भागाला अशाच पद्धतीने इथे जॉईंट करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक टीप मारून घेतली अस्तरला। त्यानंतर येथे मी काठ व्यवस्थित जॉईंट करून साइडनी येथे टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर येथे आपण अशा प्रकारे प्लेट तयार करायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित जॉईंट करून येथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला सर्व साइडनी येथे स्टिच करून व्यवस्थित अशा प्लेट तयार करून घेऊन आपण येथे जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण येथे कट करून घ्यायचं आहे। वरती 1 इंच अशा प्रकारे येथे व्यवस्थित अशा प्लेटा टाकून येथे आपण जॉईंट करून घेणार आहोत। पूर्ण जो आपण साडीचा पदर कट केला होता तो व्यवस्थित पूर्ण आपल्याला येथे चुना टाकून ऍडजस्ट करून पूर्ण प्लेटा इथे टाकून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्याला मागच्या साइडने हा कास्ता येईल। व्यवस्थित आपल्याला सर्व कपडा आपण तो ऍडजस्ट करून पाहायचा आहे की या प्लेट यामध्ये सर्व कव्हर झाल्या पाहिजेत। आणि जो आपण पदराच्या साइडला जो थोडंसं कापड कट केलं होतं ते कशासाठी, तर आपल्याला खालच्या साइडनी वरच्या साइडने आपण ज्यावेळेस कमरेच्या साइडला हा जॉईंट करणार आहोत त्यावेळेस तिथे झोळ पडू नये यासाठी आपण तो कापड एक्स्ट्राचे जे होते ते कट करून टाकलेले आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थित अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला येथे बॅकचा काष्टा जॉईंट करायचा आहे। तर आपण एका जो पायाचे अस्तर जोडून जो पार्ट तयार केलेला आहे त्यावरती आपण अशा प्रकारे काठ ठेवून 1 इंच पायापासून 1 इंच वरती अशा प्रकारे ठेवून येथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि जे सर्व कापड आहे ते अशा प्रकारे आपल्याला इथे प्लेट टाकत पूर्ण कापड आपल्याला येथे जे काठ आहे त्यापर्यंत आपल्याला इथे पूर्ण कापड येथे बसवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कापड येथे उंचीला ऍडजस्ट करून येथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण येथे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते इथे कट करून घ्यायचं। अशा प्रकारे आपला बॅकचा एक साइडचा काष्टा तयार झालेला आहे। म्हणजे आपण जो आहे तो काष्टा पदराच्या वरतीच आपण येथे जॉईंट केलेला आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या जो पाय आहे तयार केलेला त्यावरती त्याच पद्धतीने आपण बॅकचा काष्टा इथे जोडून घेणार आहोत। तर येथे मी वरच्या साइडनी काष्टा जोडत आहे कमरेच्या साइडनी, जो दुसरा आहे तो खालच्या साइडनी। त्यानंतर आपल्याला आता इथे समोरचा काष्टा तयार करायचा आपल्याला दोन्ही प्लेटचा अशा प्रकारे काष्टा जॉईंट येथे आपण जो क्रॉस मध्ये कपडा केला होता त्याच्या अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही लहरी टाइप किंवा त्यानंतर अशा खालीवर अशा प्लेटा आल्या पाहिजे त्यासाठी आपण येथे कापड कट केले होते क्रॉस मध्ये, म्हणजे आपल्या एकावर एक अशा प्लेटा तयार होतील परत। आणि आपल्या जो समोरचा काष्टा आहे त्याच्या प्लेटही खूप छान तयार होतात। अशा प्रकारे येथे कपडा थोडा कमी पडला होता तर मी येथे जॉईंट दिलेला आहे। जर आपल्याकडे जर कपडा कमी असेल तर आपण जॉईंट देऊन याची लांबी वाढवू शकतो। तर येथपर्यंतच मी अशा प्रकारे प्लेटा टाकून येथे तुम्ही पिनाच्या साहाय्यानेही इथं पिना लावून एकावर एक प्लेट अशा जॉईंट करू शकता किंवा असे काहीतरी वस्तू जाड वस्तू ठेवूनही तुम्ही येथे प्लेटा टाकू शकता। अशा प्रकारे येथे मी प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत।